आम्ही गावाला जायला तो बड्डापूरला, तुम्हाला माहिती. हा, मग आम्ही तिथे पोया जाऊन आलो आणि तिथं शेत पण आहे आमचं आणि तिथे डॉगी आहे, खडूस डॉगी. हा, आणि आम्ही बस मध्ये तर बसतच नाही, दुसऱ्याला लक्ष असते त्याचं. हा, आता आम्ही झालो तर दुसरं पार्ट बघायचंय तुम्हाला, बघायचं आहे तेच. कुठं चला ठीक आहे. रिस्पॉन्स घे. दीदीला कसं वाटलं विचार गावाकडे जाण्यामध्ये. तुला कसं वाटले सांग ना मला. खूप छान वाटायले. दुसरीकडे मला खूप छान वाटायला लागले म्हणा. मम्मा तुला कसं वाटले. मला तर खूप आनंद होतोय, मी गावाकडे जाते. आणि पविनाकर तुला. मला तर खूपच. अच्छा पप्पा तुम्हाला. दिवाळीचे हे 2 दिवस कसे गेले काही समजलेच नाहीत बघा. काल आमचा अख्खा दिवस प्रवासामध्ये आणि आराध्याची दिवसभर त्या गाडीमध्ये बडबड ऐकण्यात, आणि आज तर सकाळपासून किचनमध्येच आहे. सकाळी सगळे करंजाचं आणि काटीशेवचं म्हणजे आपलं चकलीचं पीठ मळून ठेवलं आणि मग स्वयंपाक केला. लगेच जेवण वगैरे करून पसारा आवरला बाकीचे, मग लगेच चकली करून घेतली. चकली करायला पण आमचे कमीत कमी 1ला बसलं तर 3च वाजले. ह्या चकलीला बराच वेळ गेला आणि बरंच म्हणजे भरपूर दिवाळीमध्ये पुरेल असे आणि सर्वांना देता येईल अशी एवढी एक डब्बा भरून मोठा आमची चकली तयार झालेली होती. चकली तयार केली. लगेच आम्हाला चिवडा पण करायचा होता, डब्यामध्ये भरून ठेवली लगेच, म्हणजे नम नाही पडणार. तर चिवडा करायला घेतला. इथं घेतली मक्याचे पोहे, मका पोहे घेतले. लगेच मग डाळ, शेंगदाणे, कढीपत्ता, तेल गरमच होतं, चकलीचं तेल गरम होतं तेव्हाच लगेच मग चिवडा पण करून घेतला त्याच्याचमध्ये. तर तेल कडक तापलेलं होतं त्याच्यामुळे मका पोहे पटकन तळल्या जातात आणि ते क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. हे तेल जर थोडंसं थंड असले ना तर मका पोहे क्रिस्पी होत नाही, थोडासा कडक पण येतो त्याला. तर इथं असे क्रिस्पी मका पोहे मी तळून घेतलेले आहेत बघा. अशा प्रकारे हे सर्व मी साधारण 4 किलोचा चिवडा होता. परत 2दा करावं लागतं, पण थोडा थोडा केला ना म्हणजे टेस्टी बनतो. आणि खूप दिवसाचा चिवडा खाला ना तो पण कंटाळ येतो, टेस्ट थोडीशी चेंज होते. तर आमच्या इकडं सुरुवातीला करतात आणि लगेच नंतर पण थोडा. आणि पोह्याचा चिवडा करायचा होता. इथे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. आराध्याचं काल बोलणं ऐकून डोकं दुखत होतं आणि आज दिवसभर किचनमध्ये ते तेलकटाचा वासानं डोकं दुखत होतं. फराळीचं तर खूप करतात आमच्या इकडे. आता बघा एवढं ड्रमभर हे चिवडा बनवलेला आहे इथे मी. तिथे शेंगदाणे तळलेले आहेत. डाळवं पण आपल्याला थोडंसं हलकंसं तळून घ्यायचं आहे, खूप वेळ खायला गरज नाही. शेंगदाण्याला छान कुरकुरीत होऊ द्यायचं. आपल्याला हे डाळवं तळलेलं आहे. डाळवं तळलं की लगेच आता इथे मी डाळवं तळून घेतलेलं आहे. थोडंसं तेल गरम होऊ दिलं आणि कढीपत्ता लगेच उडतो म्हणून मी लगेच बाजूला झाले. लगेच कढीपत्ता उडतो, खूप उडतो आणि त्या तोंडावर आले की लगेच पोळतो आणि गरम तेल असते ना खूप त्रास होतो. तर हे कढीपत्ता टाकलेला आहे मी आणि हे पण आपण तळून घेतला. हे छान तळून घेतला कढीपत्ता बघा. कडक झाला पाहिजे म्हणजे नम पडला की चिवडा पण नम पडतो. कढीपत्ता एकदम कडक झाला पाहिजे बघा. हा कडक झालेला आहे, काढून घ्यायचा. तुम्ही पण सांगा एका दिवशी किती कोणते फराळ पदार्थ बनवता, काय काय बनवता आणि तुमचे कोणते पदार्थ राहिलेले आहेत. लगेच थोडीशी कोथिंबीर पण मी तळून घेतली. तुम्ही कोथिंबीर टाकता का नाही चिवड्याला नक्की सांगा. आम्ही पण फर्स्ट टाइमच टाकली, माहिती नाही चिवडा कसा होतो तो. असं बरेच जण म्हणतात की थोडीशी नम पडते कोथिंबीर, पण इथं मी छान कडक तळून घेतलेली आहे आणि ही चिवड्याला कोथिंबीर पण टाकलेली आहे. छान तळून घेतली की म्हणजे काय कडक असते त्याच्यामुळे काय नाही. लसण घेतलेलं आहे इथं साधारण मी 1/2 किलो लसण असेल. हा लसण पण आपल्याला इथं तळून घ्यायचा आहे. कडक तळायचा म्हणजे नम पडणार नाही आणि चव खूप छान लागते. थोडासा जाडसरच वाटून घ्यायचा बघा. हा लसण तळलेला आहे. तरी तर आपल्याला खाली ते म्हणजे तिखट टाकण्यासाठी कढई खालीच उतरून ठेवायची, नाहीतर काय होते करपल्या जाते. थोडंसं तेल कमी झालं, चुलीमध्ये खूप जाळ होता आणि इस्तू पण खूप पडला होता. तर बघा तिखट, मीठ, धणपूड आणि जिरेपूड टाकलेले आहे आणि इथं मी चिवडा मसाला पण टाकायचा आहे. आणि थोडंसं म्हणजे गरमच तेल असलं पाहिजे पण खाली उतरून टाकायचं म्हणजे करपत नाही. इथं मी चिवडा मसाला पण टाकलेला आहे. अगदी छान. आणि हा चिवडा बघा मस्त असा 4 किलोचा चिवडा बनवला आम्ही. पिठी साखर टाकायची आणि थोडासा इथून
चिवडा मसाला टाकायचा, म्हणजे छान टेस्ट येते. वरतून पण टाकायचं आणि तेलामध्ये पण थोडंसं टाकतात म्हणजे लग जाते. हे चिवडा सगळं टाकून घ्यायचं, ते आपलं तेल टाकून घ्यायचं सगळं मुरमुऱ्यावर आणि मिक्स करत राहायचं. मिक्स केलं की म्हणजे लवकर मिक्स करायचं, थंड म्हणजे गरमागरम सगळीकडं लागतं पण या मुरमुऱ्याला आणि छान चिवडा तयार होतो. बघा एकदम परफेक्ट कलर वगैरे मस्त आला होता. जर खालचं लागत नाही तर तुम्ही असं थोडंसं हे करून घ्यायचं, खालीवरती करून घ्यायचं, म्हणजे काय होतं चिवडा पटकन मिक्स होतो. नाहीतर खालती मुरमुरे तशीच राहतात. ऑलरेडी आमच्या करंज्या पण झालेल्या होत्या, सासूबाई करत होत्या करंज्या. आमच्या घरी खूप माणसं आहेत त्याच्यामुळं काय आम्ही जर इकडे चिवडा जरी बनवला तर त्यांनी ज्यांच्या करंज्या ह्या तयार केलेल्या होत्या, पूर्ण तळल्या, मग ह्या करंज्या तळून घेतल्या. आणि तुम्ही एका दिवशी किती फराळाचं गोळा, आम्ही 2 ते 3 वस्तू बनवल्या ना, त्याच्यामुळे खूप कंटाळा आला होता आणि खूप टायर्ड झालं होतं. रात्रीचे 9 वाजले झोपायला पण, झोपायला तर रात्रीचे 12 ते वाजले आणि पूर्ण क्लिनिंग करायला पण खूप वेळ गेला. आणि अशा प्रकारे या करंज्या पण मस्त आणि अशा खुसखुशीत मस्त जसे टम्म फुगलेल्या आहेत. बघा करंज्या पण तयार झालेल्या आहेत इथे. करंज्या झाल्या, लाडू झालेले आहेत, शेव झालेले आहे. आमची कालच केली होती काही बरेच पदार्थ. परत वळीव लाडू असतात ते पण झालेले आहेत, नुकतेचे लाडू, खांडवी, अशा प्रकारे हे आमची सगळी दिवाळीचे फराळीचे झालेले आहेत. तर बघा इथं करंज्या एक दुर्डी भरून ह्या करंज्या झालेल्या आहेत. मस्त हे आमची कुरकुरीत फराळीचं सगळंच झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.